पूर्ण होत नाही. ठीक आहे, तर आज आपण हाच टॉपिक पाहणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून या टॉपिकवरती एक क्वेश्चन नेहमी असतो आणि हे महत्त्वाचा सुद्धा आहे. तर आपण चला पाहूया डिकम्पोजिशन म्हणजे काय आहे. You may have heard of the earthworm being referred to as farmer's friend. Farmer's friend म्हणून आपण गांडूळाला ओळखतो. गांडूळाची ओळख फार्मर्स फ्रेंड म्हणून आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून गांडूळाला का म्हणलं जातं? काहीतरी तो मदत करत असेल तेव्हाच त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणलं गेलं असेल. मग ही काय मदत करत असेल हे आता आपण पाहूया. तर जो शेतातील अर्थवर्म आहे तो काय करतो की ब्रेकडाऊन करतो. शेतामध्ये जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर असतं त्याला ब्रेकडाऊन करतो आणि सॉईल ही अशी मोकळी करतो. मोकळी सॉईल केल्यानं काय होते की जे एअर पास होते आणि त्यामध्ये न्यूट्रिएंट सुद्धा ॲड होत असतात. त्यामुळे काय होते की ती जी सॉईल आहे ती अतिशय सुपीक बनते एखाद्या पिकाच्या वाढीसाठी. जेव्हा आपण एखादं तिथे सीड टाकू तेव्हा त्या बियाला त्याचं पोषक तत्व न्यूट्रिएंट जे पाहिजे ते सगळं तिथं अवेलेबल होईल आणि जेव्हा त्याची वाढ होईल तेव्हा त्याच्या मुळा या खोलवर जाण्यासाठी सुद्धा मदत होईल. का? कारण ही सॉईल कशी आहे, लूज आहे, एकदम मोकळी सॉईल आहे, म्हणून त्याची वाढ ही झपाट्याने होईल आणि हे पीक प्रोडक्शन जे आहे ते अतिशय जास्त होईल आणि यातून उत्पन्न जास्त झाल्यामुळे हा शेतकरी अगदी समृद्ध होईल आणि धनधान्य जास्त झाल्यामुळे याला चांगला पैसा मिळेल. म्हणून इनडायरेक्टली हे अर्थवर्म आहे, गांडूळ आहे, तो काय आहे, शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण तो त्याला त्याच्या उत्पन्नामध्ये मदत करतो. ठीक आहे, जसं हा गांडूळ मदत करतो ना शेतकऱ्याला, तसंच या डिकम्पोजिशनमध्ये सुद्धा आहे. जसं गांडूळ ब्रेकडाऊन करतो ना कॉम्प्लेक्स मॅटरला, तसंच डिकम्पोजिशनमध्ये सुद्धा कॉम्प्लेक्स मॅटरला हे सिंपल इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. आता कसं ते पाहूया. ठीक आहे, तर मी सगळ्यात सुरुवातीला इथे आपण डिकम्पोजिशन म्हणजे काय हे पाहूया. डिकम्पोजिशन मध्ये काय आहे की डिकम्पोजिशनमध्ये काय येतं की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर हे सिंपल इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये कन्वर्ट होतं. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक लक्षात ठेवायचं. कॉम्प्लेक्स कसं आहे, ऑर्गॅनिक मॅटर हे कन्वर्टेड इनटू सिंपल इनऑर्गॅनिक मॅटर. सिंपल इनऑर्गॅनिक मॅटर यालाच काय म्हणायचं, डिकम्पोजिशन. जेव्हा एखादा डिकम्पोजर आपलं काम करतो तेव्हा तो काय म्हणतो, एकदम जटिल जे मॉलिक्युल्स असतात त्याला ब्रेकडाऊन करतात आणि अगदी सिंपल इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये, म्हणजेच त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, वॉटर, न्यूट्रिएंट रिलीज करतात जे सॉईलला सुपीक बनवतात. तर हे डिकम्पोजिशन करणारे कोण असतात, तर डिकम्पोजर्स असतात. ठीक आहे, जसं टीचिंग करणारा टीचर असतो तसंच डिकम्पोजर हे डिकम्पोजिशन करतात. डिकम्पोजिशन करणारे कोण असतात, तर डिकम्पोजर असतात. ठीक आहे, इथे तुम्हाला डेफिनेशन पाहायला मिळेल. डिकम्पोजर्स ब्रेकडाऊन जे हे काम करतात त्याला काय म्हणतात, डिकम्पोजर्स म्हणतात. डिकम्पोजर्स ब्रेक डाऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड न्यूट्रिएंट, आणि या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतात, डिकम्पोजिशन. चला पुढे पाहूया. आता यामध्ये तुम्हाला एक नवीन टर्म पाहायला मिळेल, ती आहे डेट्रिटस. डेट्रिटस काय आहे, तर ही डेट्रिटस म्हणजे काय, हे एक सायंटिफिक टर्म आहे जे की आपण रॉ मटेरियलला जे डिकम्पोजिशनसाठी जे रॉ मटेरियल लागतं, म्हणजे आता कशाचं ना, हे डिकम्पोजर्स आहेत ते कशाचं तरी डिकम्पोजिशन करतील. ठीक आहे, समजा हे एक झाड आहे, याला
अनेक याची पानं गळलेली आहेत, खाली इथे लीफ पानं गळलेली आहेत. हे जे पानं आहेत ना, हे रॉ मटेरियल आहे तर डिकम्पोजिशनचे. आता हे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहेत, पण जेव्हा डिकम्पोजर्स याचं डिकम्पोजिशन करणार तेव्हा ते इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार, तेव्हा हे लीफ राहणार आहे का? नाही, काहीतरी याच्यापासून न्यूट्रिएंट बनतील, काहीतरी न्यूट्रिएंट बनेल. तर हे जे लीफ आहे ना, हे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे डिकम्पोजिशनचा. याच कच्च्या मालाला काय म्हणलं गेलेलं आहे? डेट्रिटस. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला डिकम्पोजिशनच्या रॉ मटेरियलला कोणती सायंटिफिक टर्म आहे हे विचारला गेलं तर तुम्हाला आलं पाहिजे की डेट्रिटस हे म्हणतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण डिकम्पोजिशनवरती जेव्हा आपण भर देतो आणि हे डेट्रिटस काय आहे हे विसरून जाते. मग डेट्रिटसमध्ये काय काय येतात? आपण जेव्हा आपले शरीर आपलं जेव्हा जातं, म्हणजे आपण जेव्हा आपली डेथ होते तेव्हा आपण सुद्धा एक रॉ मटेरियल बनतो डिकम्पोजर्सचं. ठीक आहे. आपण एक डेट्रिटस बनतो. जेव्हा एखादं झाड वाळतं, त्याचे जे अवशेष असतात, एखादी पानं फुलं जे जमिनीवर पडतात ते पण डेट्रिटस आहेत, रॉ मटेरियल आहेत. आपण पाहतो की कधी कधी रोड साईडनी जाताना एकदम घाण वास येतो आपल्याला. एखादा कुत्रा मांजर मेलेलं असतं, ते सुद्धा काय होतं? डेट्रिटस फॉर्ममध्ये असते, रॉ मटेरियल असतं ते. आणि काही काळानंतर ते तिथंच तसंच असतं का? नाही, ते कन्वर्ट होतं इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये. त्याचे पूर्ण डिकम्पोजर्स काय करतात? त्याला डिकम्पोज करून टाकतात. त्याचे अवशेष फक्त राहतील, त्याचा सापळा हाडांचा